तो हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आप बहुत बेहतरीन होंगे बच्चा, होना भी चाहिए। देखो, कल जो सिलसिला हम लोगों ने स्टार्ट किया था नवोदय के हिसाब से, आज आप लोगों को पता है अपना बुक चेकिंग की वजह से अपना वक्त गया है। एनीवे, ऐसा मतलब हमेशा ही जाएगा ऐसी बात नहीं रहती। लेकिन बच्चा, एक चीज आपको गुजारिश करना चाहूंगा, प्लीज पढ़ाई को सीरियसली लीजिए। बस क्लास को आना है और कैसे तो भी बस कंप्लीट करना है। ऐसे उद्देश्य से क्लास कंटिन्यू मत कीजिए। मैं सच बता रहा, आपके पापा मम्मी बहुत मेहनत से पैसा कमाते हैं, याद रखना। उनके मेहनत, उनकी कॉन्फिडेंस की ऐसे धजिया मत उड़ाया कीजिए। आपको जो वर्क दिया जाता है, जो स्पेसिफिक कुछ भी चीजें आपको दी गई है, कि आपको टारगेट दिया है ना प्रॉपर तरीके से, फिर बावजूद उसके आप लोग क्यों ऐसे गलतियां करते हो? एक बार का मुझे धोखा दोगे ना, चलेगा। प्लीज पापा मम्मी को धोखा मत दीजिए। बहुत मेहनत करते हैं आपके लिए, इस चीज को जरा समझिए। तो जिन जिन बच्चों को मैंने जो जो टारगेट दिया है, प्रॉपर नाम लिखे है बड़ा उन लोगों के, सभी के आपके लिखे हैं। वो बच्चे सेपरेट ही लाइन रहेगी, कल याद रखिएगा। हर किसी की सेपरेट लाइन रहेगी, जिनका जिनका मैंने नाम लिख के दिया है। ठीक है? और जिनका नाम लिखा नहीं है, उनको आप सेपरेटली अलग से रखिएगा। उनका पहले चेक करके, पहले तुम लोग, तुम दोनों चेक कर लेना। आप तो जिनका बड़ा जो टारगेट दिया है वो चेक कर लेना। ये कुछ चीजें करो रे, जो प्रॉपर आपको बताया गया है उसका भी नाम लिखना, वो गुड़िया का। उसको भी जो टारगेट दिया है वो टारगेट चाहिए। हाँ, उसका वो भी साइड में सेपरेटली चाहिए। उसका सेपरेटली चेक करना, अभी देखना बराबर लिख रही है कि नहीं लिख रही है। प्लीज अच्छे से वर्क कीजिए, जो जो बोला है उसको कीजिए, अच्छा होगा। नवोदय बहुत इजी है, अगर प्रॉपर तरीके से आप जो बताया जाता है वो कर रहे हो तो। बहुत इजी, नवोदय से इजी एग्जाम दूसरी कोई नहीं है। और मैं हमेशा आपको बता रहा हूं, नवोदय में लगना ही ये अपना एम नहीं है, याद रखना हमेशा। जो चीज हम लोग नवोदय के हिसाब से पढ़ रहे हैं, अगर आपने अच्छे से कर लिया, नो डाउट नवोदय में हो जाए अच्छी बात है, ना हो जाए और अच्छी बात है। बड़ा उसका यूज जो अभी आप बनते हो ना, उसका यूज आपका सिक्स में भी होता है, सेवंथ में भी होता है, एट्थ में भी होता है। आप मैथमेटिकली बहुत अच्छे बनते हो, चीज याद रखना। आपको झूठ लगेगा, कल्पक नाम का बच्चा पता है अपने क्लास का? सुना होगा, कल्पक नाम का इसके दीदी के बैच का था। वो गलती से नवोदय नहीं लगा, चलो ठीक है, लेकिन अभी वो स्कूल में बहुत माहौल कर रहा है। आपको झूठ लगेगा, 100 में से 100, 100 में से 100। और कल ही अपना वो 10वीं का रिजल्ट लगा, कल या परसों की बात है शायद। 10वीं का भी रिजल्ट लगा, बढ़िया रिजल्ट रहे बच्चों का। 98 मार्क्स किसको बोलते, 100 में से मैथ में, अपने क्लास के बच्चों का 98। सीबीएसई वालों का रिजल्ट, स्टेट बोर्ड वालों 96, रिया करके बच्ची टॉपर। कुछ दिनों में आपको वीडियोस और वो सारी चीजें, उनके इंटरव्यू वगैरह सब आ जाएंगे, तो मैं बुलाऊंगा आप लोगों को, आना आप देखना कैसे पढ़ाई करते हैं, उनके व्यूज जानो रे। खेलना कूदना, मैं ऐसा नहीं बोल रहा हूँ कि खेलना नहीं है, उसके हिसाब से उसके समय पे वो जरूर कीजिए। लेकिन साथ ही साथ जो आपको टारगेट दिया रहता है, पढ़ाई से मोहब्बत करना तो चालू कर दो। बस क्लास आए, थोड़ा सा सुन लिए, घर में चले गए, फेंक दिए, ऐसा मत करो। जाते बराबर जो हुआ है उसके ओवरलुक करना तो चालू करो। ये जो हुआ है चलो ठीक है, लेकिन जो पिछला अपना हो चुका है उसके भी ऊपर वर्क करना चालू करो ना। मागचं झालेला पण तुम्ही किती अभ्यास करता त्यावर पण खूप महत्वाची गोष्ट ठरते, हे लक्षात ठेवा। मागच्या झालेल्या गोष्टींचं तुम्ही रिपिटेशन करता की नाही करता, तेही महत्वाचं आहे। समझ रहे हो बातों को? ऐसा मत समझिए कि हम लोग बहुत छोटे बहुत बड़े हो चुके हो। आप लोग 5वीं में जाना मतलब आज के डेट में बहुत से बच्चे एडवांस है, पढ़ाई को बहुत मानते हैं। अभी से समझ लिया है कि नहीं, किसी भी हालत में एकमात्र साधन तरक्की करने का अगर कोई होगा तो सिर्फ पढ़ाई है, दूसरा कुछ नहीं है। प्लीज नजरअंदाज मत कीजिएगा और अच्छे से पढ़िएगा। कुछ डाउट होता है तो पूछो ना बड़ा, मैं हूं ना यहाँ पे बताने के लिए।
ऐसे फालतू चीजें करोगे, जो बोला है बस उसका आधा लिख लोगे, अरे हाँ सर लिख लिया हमने, ये बताओगे, इसमें नुकसान आपका है, मेरा कुछ नहीं है। लेकिन बुरा उस चीज का जरूर लगता है कि यार आप लोग गलत फायदा ले रहे हो करके उस चीज का। अब मैं पूरे के पूरे 80-85 बच्चों का चेकिंग तो नहीं कर पा रहा ना, लेकिन फिर भी जिस दिन करूंगा, मैंने बताया ना, जैसे आज किया, उस चीज का गलत फायदा मत लीजिए कि सर देख नहीं रहे करके। क्यों प्रिंस है, कल तेरा रजिस्टर चाहिए मेरे को किसी भी हालत में। और ये प्लीज ये बीच में कुछ भी लिख देना और सामने चले जाना, ऐसे मत करो। जितना जितना टारगेट दिया है प्रॉपर उसी हिसाब से अभी परस्यू करिए, समझ रहे हो? तो चलो बच्चा, शुरुआत करूंगा मैं, माफी चाहूंगा थोड़ा सा, जरा ये एक टास्क इन बच्चों को कुछ दिया रहता है, वो बच्चे उस हिसाब से नहीं करते हैं, तो उन्हें थोड़ा सा उस हिसाब से बोला जाता है, बाकी कुछ नहीं है। तो ये जो भी वक्त आपका भी गया होगा तो उस चीज के लिए मैं माफी चाहूंगा। और शुरुआत करना चाहूंगा आज का ये अपना ये जो भी पर्टिकुलर सिलसिला नवोदय के हिसाब से हम लोगों ने स्टार्ट किया है वो। तो स्टार्ट करने से पहले बता दूं, मेरा नाम है राज। आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में और मेरे इस एकेडमी में भी। और कोई नए बच्चे हैं, नए पेरेंट हमें अगर सपोज देख रहे होंगे तो प्लीज हमारे चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब जरूर कीजिएगा, अपने दोस्तों में भी शेयर कीजिएगा। तो कल हम लोगों ने दशांश संख्या कुठल्या पण अपूर्णांकाला दशांश संख्येमध्ये कसं रूपांतर करतो त्याबद्दल आपण चर्चा केली होती, बरोबर आहे? आज आपण दशांश संख्येला अपूर्णांकामध्ये कसं रूपांतर करायचं त्याबद्दल अभ्यास करू। चालेल? चालेल, म्हणजे तुमचं टार्गेट आजचं काय राहणार आहे? आज काय अभ्यास करणार आहोत आपण की भाई कन्वर्शन, कन्वर्शन ऑफ फ्रॅक्शन नंबर, फ्रॅक्शन, कन्वर्शन ऑफ फ्रॅक्शन नहीं सॉरी, कन्वर्शन ऑफ फ्रैक्शन नहीं, कन्वर्शन ऑफ डेसिमल, कन्वर्शन ऑफ डेसिमल नंबर इनटू फ्रॅक्शन, इनटू फ्रॅक्शन। आता याला मराठीमध्ये जर सांगेन तर काय राहतो बाळा? दशांश संख्येच्या, दशांश संख्येचा रूपांतर अपूर्णांकामध्ये, अपूर्णांकामध्ये। मागे मागे थोडं मागे सरका, पाय बघशील बघशील बाळा, बघशील अजून थोडा मागे सरक, बोलो। नाही बाळा, हा नाही सांगितलं, थोड़ा सांगितलं असेल, ठीक है, पण पूर्ण नहीं सांगितलं। आज अपन थोड़ा डिस्कस करूया। देखो कल मैंने आपको थोड़ा सा इसके बारे में बताया ही होगा, ऐसा नहीं कि नहीं बताया। अब इसमें समझ लीजिए कि पैटर्न क्या है, किस हिसाब से इसे हमें अभी कंडक्ट करना है। मैंने कल शायद आपको वो रूल लिख के नहीं दिया होगा। बघा, जर मी अगर सपोज म्हटलं की 1.3 आणि 2 हा दशांश संख्या आहे, त्याला जर मला रूपांतर करायचं आहे बाळा कशामध्ये? अपूर्णांकामध्ये, तर काय करायचं? पॉइंटला गायब करून जशीची तशी संख्या लिहायची। लिहिलं 132 आणि त्याच्या खाली बाळा 1 लिहायचा। काय लिहायचा? 1, आणि पॉइंट नंतर किती अंक आहेत, किती तर मोजायचे, 1 आणि 2, जितके पॉइंट नंतर अंक असणार तितके शून्य एका अंकानंतर, एकच्या नंतर लावून टाकायचं, बस झालं तुमचं अपूर्णांक। काय म्हटलं, समजलं? वरची संख्या म्हणजे ही जी संख्या दिलेली आहे दशांश संख्या, त्यामधला पॉइंट कट करणे, जसंच तसं लिहिणे, भागाकारामध्ये काय करणे, 1 लिहिला असता पॉइंटच्या नंतर जितक्या संख्या होत्या तितके अंक, तितकेच अंक, तितकेच शून्य खाली लिहून टाकणे, खत्म। काही डाउट? थोड़ा तरी उलूसा तरी काही डाउट है कोणाला? पक्का ना? तो चलो बच्चा, सामने जाता हूं मैं। अगर सपोज और कुछ एग्जाम्पल बताओ, कुछ एग्जाम्पल बताया था क्या मैंने कल? 4 एग्जाम्पल बताए थे। लास्ट एग्जाम्पल बताना बड़ा क्या था? अच्छा, 529.0006, ओके। इसका अगर कन्वर्शन, हा पण दशांश संख्या आहे ना? अच्छा, मला वाटतं मी काल सांगितलं होतं तुम्हाला, हो ना? बरं, तर याचं पण बघा, 529 याचं रूपांतर जर मला अपूर्णांकामध्ये करायचं आहे रे, तर काय करणार बाळांनो? तसंच, कसं? पहिले ती जी संख्या आहे पॉइंटला गायब केल्या असत्या जसंच्या तसं लिहून टाका। लिहिलं आणि खाली 1 लिहायचं, त्याच्यानंतर पॉइंटच्या नंतर जितके अंक तुम्हाला असतात, ध्यान राहा,
पॉइंट नंतर जितके अंक असतात तितकं काय करणे, मोजून टाकणे. किती आहेत वर मोजा बरं. 1 2 3 4 5. जितके अंक आहेत ना तितके शून्य लावून टाकणे, बस. त्या व्यतिरिक्त काही नाही आहे त्यामध्ये. लावा बरं. 1 2 3 4 5. झालं तुमचं उत्तर. कशामध्ये रूपांतर केला तुम्ही? दशांश संख्येचा रूपांतर अपूर्णांकामध्ये केलं. कशामध्ये केला? दशांश संख्येचा रूपांतर अपूर्णांकामध्ये. काही डाऊट आहे कोणाला? थोडस तरी पक्का? चला तर आता बड़ा काही प्रश्न बघूया. आज थोड़ा सा ये वक्त अपना बर्बाद होने की वजह से कहीं ना कहीं मैंने प्रॉपर वो स्लाइड नहीं कर पाया. चलो एनीवे थोड़ा सा हम लोग समझ ही लेते हैं. तर आता जर मी तुम्हाला एक प्रश्न दिला तर बघा तुम्ही सांगू शकाल का रे उत्तर? बघा मीच सांगतो, काही टेन्शन नाही. जर मी म्हटलं तुम्हाला 145 भागीला 4 चा रूपांतर दशांश मध्ये किती? ठीक आहे बाळा, है ना. आणि याचे पर्याय तुम्हाला दिलेले आहेत ए बी सी आणि डी. बघा याचे पर्याय दिलेले आहेत 36.75, त्याच्यानंतर 38.25, स्लाइड नसल्या कारणाने असं होत आहे, आणि 33.75 आणि शेवटचं बाळा 36.25. ठीक आहे. हा प्रश्न काही टेन्शन नाही घ्यायचं. आपण शिकलं ना, कालच तर शिकलं ना की एखाद्या अपूर्णांकाचं रूपांतर दशांश संख्येमध्ये मला जरा करायचं असेल तर मी कसं करणार. मी पुन्हा सांगतोय बघा, लक्ष द्या. उद्याला हा आजचा व्हिडिओ तुमचा झालंच पाहिजे मी असं नाही म्हणत आहे. कुणाचं ज्यांचे नाव लिहिले आहेत त्यांचं ते आधी तुम्ही हे 3 व्हिडिओ लिहत इथपर्यंत पहिले पोहोचा, त्याच्यानंतरच समोर जायचं. हे वाले व्हिडिओ कंटिन्यू मध्ये राहाल तुम्ही. आता जे विचार ज्यांचे नेहमी कंप्लीट आहेत सगळ्या गोष्टी त्यांनी लिहून आणायचं. ज्यांचे नाव त्या रजिस्टरमध्ये नाहीत त्यांचा हा व्हिडिओ कंप्लीट पाहिजे जो आज येणार. काही डाऊट कोणाला? पक्का? ठीक आहे. तुम्ही लोक नाही ज्यांचे नाव लिहिले आहेत, तुम्ही फक्त आज इथे समजून घ्या छान पद्धतीने. ठीक आहे. मागचा बॅकलॉग आधी छान करा, त्यानंतरच समोरच्या वाटचालीमध्ये सहभाग घ्या. समजलं? चला तर बघ, याला जर मला रूपांतर करणे आहे, काय करणार नाही रे मी इथे? काय केलं पाहिजे मी सांगा बरं? सरळ भाग दिला पाहिजे. 145 ला 4 न आता भाग देता तर यायलाच पाहिजे. 4 किती? 4 तिरी 12. किती उरले रे बाळा? 2. मग हा जसच तस 4 सोबत 25 त्याच्या फळामध्ये कुठेतरी येतो का? 4 सक 24. किती उरलं बाळा? 1. आता 36 कुठे दिसतोय? 2 ठिकाणी दिसतोय की नाही दिसत? 36 किती ठिकाणी दिसतोय? 2. तर हे 33 तर येणारच नाही, 38 पण येणारच नाही. 2 पर्याय तर असेच गेले रे. 2 पर्याय असेच गेले. आता समोर जाऊया. पहा त्याच्यानंतर आता बघा पर्यायाचा पण उपयोग करायचा बरं. बघा 4 त्याच्यानंतर आता 1 ही संख्या लहान आहे ना, तिला मोठं करण्यासाठी पॉइंटचा उपयोग करतो आपण. जसा पॉइंटचा उपयोग केला तसं काय लागतो? शून्य लागला. किती लागला? शून्य. मला एक गोष्ट सांगा आता सरळ, जर तिथे शून्य लागला तर 4च्या फळ्यात 10 तर येत नाही. जवळपास 4 दुने 8. किती उरलं रे? 2. पॉइंट नंतर काय दिसला तुम्हाला? 2. तर या ए आणि डी पर्यायामध्ये पॉइंट नंतर 2 कुठे दिसतोय रे? डी मध्ये. तर बस तुमचा उत्तर तोच राहणार. पूर्ण याला सॉल्व्ह करायची गरज नाही पडली तुम्हाला. समजलं का? सोडवायची गरज पडली का? नाही. थोडं एक स्टेप सोडवायचा, पर्याय सोबत मॅच करण्याचा प्रयत्न करायचा. नवोदय समितीवाले इतके क्रूर नाही आहेत की तुम्हाला पर्याय सोबत खेळण्याचा प्रयत्न करतील. ते तुम्हाला म्हणजे असे समान पर्याय नाही देतील, कुठे ना कुठे वेगळेच विसंगत वाले पर्याय देतील, जेणेकरून तुम्ही मस्त उत्तर काढू शकाल. तर आपण त्याचा फायदा घेऊ ना. पूर्ण सोडवून बघण्याचा काही अर्थ नाही. तेवढं सोडवता येतो ना आपल्याला, त्यांना माहित आहे. पण इथपर्यंत तुम्हाला येतोय की नाही येत हेच त्यांना जज करायचं, बाकी काही नाही. मी खरं सांगतोय, नवोदय समिती ज्या हिशोबाने तुम्हाला जज करतो ना रे, त्यापेक्षा सोपं दुसरा कोणतीच समिती तुम्हाला चेक करत नाही, जज करत नाही. खूप सोपं पॅटर्न आहे त्याचं. आणि मी खरं म्हणजे नवोदय समितीला मी थँक्स म्हणेल की तुम्हाला छान पद्धतीने जज करण्यासाठी कुठे ना कुठे छान पद्धतीचा एक सिलेबस त्यांनी तयार केलेला आहे, जे बाकी कुठल्याच परीक्षेचा सिलेबस नाही आहे तसं.
छोट्या मुलांच्या हिशोबाने जर भी सांगेल, सैनिक स्कूलचा थर्ड क्लास है पूरा, थर्ड क्लास इन द सेंस अननेसेसरी बहुत बड़ा चढ़ा के, बहुत ही ज्यादा मतलब कॉम्प्लिकेटेड सिलेबस है जो कि फिफ्थ वाले बच्चों को नहीं रहना चाहिए जहां तक हो सके। समझ रहे हो बातों को? नहीं रहना चाहिए, अननेसेसरी कुछ भी सिलेबस दे रहे, टफ कर रहे हैं बच्चों को, क्यों टफ करना रे? समझ रहे हो बातों को? चलो छोड़ो, कभी फुर्सत में बात करेंगे उस पे। नेक्स्ट। हाँ बड़ा, आपने कैसे निकाला? अच्छा, अब देखो देखो, कल मैंने थोड़ा सा एक ट्रिक बताई थी, बहुत अच्छा, गुड, अच्छा लगा मुझे। किसी किसी बच्चों ने कैसे किया होगा कि देखो, गुड गुड, इन्होंने ट्रिक का इस्तेमाल किया। कल मैंने ट्रिक मैंने बोला था कि कल कुछ चीजें याद रखना करके, 100 फटाक से बनने चाहिए उस हिसाब से, बराबर है ना? तो सबसे मेन, चार दिखते बराबर दिमाग में क्या आना चाहिए? 25। जसं चार दिसलं तर तुम्ही मनामध्ये काय केलं? खाली पण 25 आणि वरती पण 25 ने काय केलं? गुणाकार केलं, बस. दुसरं काय केलं का? नाही. जसं तुम्ही 145 ला 25 ने गुणाकार करता बाळा, तर पहा बरं धडाक से, पाचा पाचा 25, 5 20 आणि 2 22, 5 1 5 आणि 2 7, बे पंचे 10, बे 8 आणि 1 9, बे 1 बे, म्हणजे हा 5 2 9 7 16, त्याच्यानंतर 3, 3625 कुठे दिसतोय? 3625, हा इथेच दिसला, आला तरी उत्तर, आला तरी उत्तर. आता म्हणाल सर पॉइंट नाही आला ना जी, तर बघा 3625 भागीला 4 ने 25 ने गुणाकार करता तर 100 तर कालच पाठ केलं होतं ना आपण. आणि खाली शून्य, खाली किती शून्य आहेत रे? 2. जर खाली 2 शून्य आहेत तर वरती 2 अंकानंतर पॉइंटच लागतो ना, टू बुक टू बुक, म्हणजे 36.25 तुमचा असंही उत्तर आलं. समजलं? एक तर असं पण करू शकता, असं पण करू शकता, है ना? समजलं का? असं पण करता येईल आणि असं पण करता येईल. काही डाऊट आहे का कोणाला? समजलं नाही समजलं? पक्का? नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया आता, ठीक आहे? बघा नेक्स्ट प्रश्न, बघा नेक्स्ट प्रश्न पण तसंच आहे, दशांशमध्ये रूपांतर करणे. एक तर ट्रिकनी पण जाऊ शकता, बरोबर आहे? कशाने जाऊ शकता? ट्रिकने, नाही तर सरळ सरळ भाग पण देता येतो. कसं? तर 458 ला 8 ने भाग द्या. 8च्या फळात 45 येत नाही, पण 40 येतात ना. 8 पंचे बाळा 40, किती उरलं रे? 58. 8च्या फळात 58 येतात का? नाही येत, पण 8 साती 56 जरूर येतात. येतात, किती उरलं रे बाळा? 2. नाही समजलं का? अरे समजलं नाही समजलं? काही डाऊट आहे थोडसा तरी, बोलूसा तरी? चला बघ बघ बघ, आता 57 कुठे दिसतंय? अरे रे 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 सर, सत्यानाश झाला जी. हा की नाही होणारच नाही, कारण की 56 दिसतोय. हा होणारच नाही, कारण की 55 दिसतोय. 57 आणि 57 सर, जर गलतीने म्हणजे लक बाय चान्स, अगर आमचं लक छान राहिलं असतं सर म्हणा, आणि इथे अगर सपोज 57च्या ठिकाणी 58 राहिलं असतं, तर तुम्ही डायरेक्ट उत्तर काय म्हटलं असत्या? बी, कारण की 57 आलंच ना आपलं. आता समोर जाऊया, बघ पाय, आता बघ 2 आलं, ही संख्या लहान आहे ना, म्हणून पॉइंटचा उपयोग करा. जसा पॉइंटचा उपयोग केला काय आलं? 0. 8 किती जा 20 होतात? नाही होत, तर 8 दुने किती बाळा? 16. म्हणजे पॉइंट नंतर 2 कुठे दिसते? 57.2 कुठे आहे? इथे 7 आहे, हा कॅन्सल बाळा, तुमचा उत्तर हाच राहणार. पूर्ण सोडवायची गरज पडली का? पूर्ण सोडवायची गरज पडली का? नाही. पण आपला दुसरा नियम पण आहे, काय? तिरीक. आपला टिरीक पण आहे. टिरीक काय? की 8 दिसता बरोबर गुणीला काय करणे? 125 करणे. तर 458 ला सरळ सरळ 125 ने गुणाकार करायचा, धडाधड धड. पाय, हा तर अजून डायरेक्ट उत्तर देते, सांगू का? हा अजून डायरेक्ट उत्तर रप्पाक्ष सांगू शकता. बघ इकडे, 5 8 40, समजलं का? 5 8 40, 5 5 25 आणि 4 25 आणि 4 29. मला एक गोष्ट सांग, शेवटचे 2 अंक तुम्हाला इथे थोडेसे वेगळे वेगळे दिसत आहेत? चला बघा, त्याच्यानंतर 5 5 5 25 झालं आणि 4 29, 5 20 आणि 2 22. लक्ष दे लक्ष दे, ऐ बे 8 16. मी फक्त 3 शेवटचे 3 अंकच करण्याचा प्रयत्न करत आहे. बे पंच 10 आणि 1 11. त्याच्यानंतर खाली जाता तुम्ही, बरोबर आहे? हे इकडचे समोर नको जा, काही टेन्शन नाही. पहा मी काय करतोय. त्याच्यानंतर 1 8 8, बस झाला, समोर जायची गरजच नाही. काय करताय चिमणे, पहिले समजून घेणं बाय, कशाला जास्त दिमाग लावत आहे आपला?
सोडवायला म्हटलं का तुला? ह्या गोष्टी समजून घ्या ना रे. मी गुणाकार पूर्ण नाही करत आहे, मी शेवटचे 3 अंकांवर काम करत आहे फक्त. म्हणजे पर्यायाचा उपयोग आपल्याला करता येतो फटाकसे. कसा? बघ ना, टकल्या काय, टकल्या. त्याच्यानंतर 9 6 15, इकडे हात चाहिए. त्याच्यानंतर पहा, त्याच्यानंतर पहा 8 आणि 2 10 आणि 2 5. भाऊ 25 शेवटी कुठं दिसतंय तुम्हाला? 2 5 0, आज शून्य नसेल दिसत, पण 2 5 कुठे दिसतंय? इथे, इथे, इथे की इथे? बी मध्येच. हाच तर उत्तर आला ना पुन्हाच. मी केलं का पूर्ण गुणाकार? मी केलं का पूर्ण गुणाकार? नाही. त्याच्या आधीच्या पण प्रश्नामध्ये पहा, भले तुम्हाला मी पूर्ण गुणाकार करून दाखवलं असेल. दाखवलं का? हो, दाखवलं होतं. पण इथे पण काय करायचं होतं तुम्हाला, पाय सांगतो. इथे पण तुम्हाला गुणाकार करत असताना 145 गुणीला 25 करताना पाय, फरक फक्त 2 संख्यांमध्ये आहे. कुठे आहे? 2 संख्यांमध्ये. तर जास्त इथं इथं थोडस 3 अंक समोर जावं लागेल फक्त, कारण की इथे बघा, इथेही 25 आहे, इथेही 25 आहे. मान्य कराल? 2 अंक समोर जायचे. 3 25, 5 20 आणि 2 22, 5 1 5 आणि 2 7, प्लस 2 पंचे 10, 2 6 8 आणि 1 9. 3 अंक भेटले, समोर नको जा. 5 जसाचा तसा, 2 जसाचा तसा. या 25 मिळाल्या पाहिजे. तुमचे हे 2 पर्याय तर असेच कॅन्सल झालते. आता इथेही 25 आहे, इथेही 25 आहे. 1 अंक समोर जाऊ. 7 आणि 9 16 6, म्हणजे 6 25 कुठे दिसतंय शेवटी? ह्या ठिकाणीच दिसतोय. म्हणून तुमचा उत्तर हा. अशा पद्धतीने डील कर. समजलं? ठीक आहे, अशा पद्धतीने डील करायचं. ठीक आहे, है ना? इकडे हा, है ना? अशा पद्धतीने डील करायचं. काही डाऊट आहे का? समजलं? म्हणजे गुणाकारही करत असताना शेवटचे 3 अंक, शेवटचे 2 अंक या पर्यायावरून डिसाईड करायचे की बाळा तुम्हाला कशा पद्धतीने डील करणे आहे. आपण समजलं का? अशा पद्धतीचा उपयोग करायचा है आपल्याला प्रॉपर पद्धतीने. ठीक है, आज माफी चाहूंगा बच्चा, कहीं ना कहीं अपना वक्त बहुत बर्बाद हुआ है ना? लेकिन मैं कोशिश करूंगा आज रात को या शायद अपना नेटवर्क तो आ चुका है ऐसा लग रहा है मुझे, लेकिन इधर का आने का है, घर की तरफ का तो रहता ही है। लेकिन रात को जो भी टॉपिक हम लोगों ने आज डिस्कस किया है उसके ओरिएंटेड लाइव में जरूर मिलूंगा आपको। ठीक है, तो प्रॉपर मस्त पैकी रजिस्टर पेन लेके वो भी लाइव वीडियो कंप्लीट कर लेना। जिनका प्रॉपर होमवर्क कंप्लीट है वो बच्चे ये तो जरूर खींचेगा। ठीक है, समझ रहे हो बातों को? प्रॉपर बातें समझ रही है? ठीक है, रात को लाइव इसी जो टॉपिक हम लोगों ने आज डिस्कस किया है ना, या कल जो डिस्कस किया है उसी के ओरिएंटेड बेहतरीन वाले एग्जांपल्स के साथ हम लोग आज रात को डील करेंगे, है ना? अगर हमारा पढ़ाया हुआ कंटेंट आपको यहाँ तक अच्छा लगा हो तो प्लीज चैनल को सब्सक्राइब कीजिएगा, अपने दोस्तों में शेयर कीजिएगा। मिलता है नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए। थैंक यू सो मच, टाटा, बाय बाय, नमस्ते।